नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 27 जानेवारी 2026. मी म्हटलं होतं ना, राज्यामध्ये 26 तारखेला रात्रीच्याला तुरळक ठिकाणी थेंब पडतील. तर काही भागामध्ये पुण्याकडे देखील थेंब झाले, उत्तर महाराष्ट्राकडे देखील, मालेगाव नाशिककडे देखील बऱ्याच भागामध्ये थेंब आले. पण 27 तारखेला राज्यात 27, 28, 29 दरम्यान राज्यात खराब वातावरण होईल. आणि मी म्हटलं होतं ना, तर 27 तारखेला पाऊस कुठं पडेल. तर परत एकदा सांगतो, हे आज रात्रीच्याला म्हणजे 27 आणि 28 ह्या 2 दिवसामध्ये सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, सातारा जिल्हा, कोकणपट्टी त्याच्यानंतर जत, पंढरपूर, सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, त्याच्यानंतर अहिल्यानगर, बारामती, श्रीगोंदा, त्याच्यानंतर कडाष्टी, बीड, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, त्याच्यानंतर संभाजीनगर, जालना जिल्हा, त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, नाशिक, धुळेगाव, मालेगाव, शिरूर ह्या पट्ट्यामध्ये आज मात्र मध्यरात्रीच्याला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पण हे पाऊस सर्वदूर पडणार नाही. त्याच्यानंतर हे पाऊस पुन्हा आज जर मध्यरात्रीच्याला आणि उद्याच्याला बुलढाणा जिल्हा, मेकर, लोणार, रिसोड ह्या पट्ट्यामध्ये, त्याच्यानंतर खामगाव, घाटाच्या खाली नांदुरा, बुलढाणा, त्याच्यानंतर परतवाडा, बुरहानपूर, मध्य प्रदेश मध्ये ह्या पट्ट्यामध्ये काय होणार, आज रात्रीच्या आणि उद्याच्याला तुरळक ठिकाणी काही ठिकाणी आज पाऊस येईल, कुठं थेंब येतील म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. सर्वदूर पडणार नाही, पण आज ह्या पट्ट्यामध्ये मात्र रात्रीच्याला पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. उद्याच्याला तो पाऊस पुन्हा पुढं सरकत जाईल, पुन्हा मध्य प्रदेशकडे जाईल आणि पुन्हा पश्चिम विदर्भ आणि विदर्भाकडे अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा त्या पट्ट्यात जाईल म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण सर्वदूर नाही पडणार म्हणून ही सर्व शेतकऱ्यांनी सर्वप्रथम लक्षात द्यायचं. फक्त भाग बदलत आहे, तुरळक ठिकाणी पडणार आहे, म्हणजे मोजक्या ठिकाणी पडलेला असेल म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर इकडं अहिल्यानगरकडे शिर्डी, त्याच्यानंतर आता बारामती ह्या पट्ट्यात देखील काय होणार आहे, आज मध्यरात्रीचा चांगले थेंब देखील येणार आहे. वीट उत्पादकांना सांगू इच्छितो, तुम्ही दुपारनंतर तुम्ही तुमच्या विटा झाकून घ्या. जे तंबाखूचे निपाणी कर्नाटकचे शेतकरी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही कांदा असेल, तुमची तंबाखू असेल तर आजच्याला झाकून ठेवा. कारण की राज्यामध्ये आज म्हणजे रात्रीच म्हणजे कर्नाटकच्या उत्तर कर्नाटककडे जरा जास्त पाऊस पडणार आहे आणि पश्चिम कर्नाटककडे एक असणार आहे आणि पूर्व कर्नाटककडे कमी पडेल म्हणून हे लक्षात यायचं. म्हणजे बेळगाव साईड ह्या पट्ट्यामध्ये पाऊस राहणार आहे, निपाणीकडे राहणार आहे, जतकडे राहणार, म्हणून हे त्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचं. त्याच्यानंतर क्रूडवाडीला देखील पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील लक्षात द्यायचं. पण राज्यात सांगायचं झालं तर हा पाऊस सर्वदूर नाही, फक्त मी म्हटलं होतं वातावरण खराब होणार आहे आणि काही ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून सर्वप्रथम हा अंदाज लक्षात द्यायचा. आणखीन हे 2 दिवस वातावरण नाही म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचं. म्हणजे आज आहे 27, उद्या 28 आणि परवा दिवशी 29 पासून परत वातावरण काय होईल, परत निवळायला सुरुवात होईल म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. तर आज तुम्ही पाहू शकता, जर तुम्ही कुठं बाहेर वातावरणात गेले असाल तर बघा, आज पूर्वेकडून वारे येतील. पूर्वेकडून जोराजोरानं वारे आले, वावटूळ आली की समजायचं असं या 2-3 दिवसात पावसाचं वातावरण आहे म्हणून हे निसर्गावर पिकलतं. म्हणून द्राक्ष शेतकरी असो, तूर उत्पादक शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, आज तुमच्या जर पेंड्या हे असतात तर त्या झाकून ठेवा. कारण की कांदा शेतकऱ्यांनी कांदा देखील झाकून घ्या. कारण की आज रात्री त्याला बऱ्याच भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे, सर्वदूर पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. ह्या पावसामध्ये पाऊस जास्त नाही पडणार पण त्याच्यामुळं मात्र वातावरण मात्र धुळीचं प्रमाण असणार आहे म्हणून हे देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. द्राक्ष बागायतदार व डाळिंब शेतकऱ्याला सांगू इच्छितो की वातावरणात धुळी असल्यामुळं तुम्ही आज रात्रीच्याला पाऊस येत असल्यामुळे तुम्ही कोणतं औषध पाऊस येण्याच्या अगोदर तर मारू शकतात ते मारून घ्यावे म्हणून हे द्राक्ष शेतकऱ्यांनी हे देखील खास करून अंदाज लक्षात घ्यायचा. डाळिंब शेतकऱ्यांनी हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. परत एकदा सांगतो, आज रात्रीच्याला काही ठिकाणी दुपारनंतर, आज रात्रीच्याला मध्यरात्री 2च्या नंतर, काही ठिकाणी 9च्या नंतर, काही ठिकाणी 5 वाजता, काही ठिकाणी दुपारी 2च्या नंतर. परत एकदा सांगतो, कर्नाटक, निपाणी, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर, त्याच्यानंतर बारामतीला बी पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर बीड जिल्हा, कडाष्टी, पाथर्डी, शिर्डी, पैठण, गेवराई, माजलगाव ह्या परिसरामध्ये, त्याच्यानंतर इकडं धारूर, केज ह्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी थेंब येणार आहे. त्याच्यानंतर तो पाऊस जालन्याकडं,
सिल्लोडकडं संभाजीनगर, त्याच्यानंतर मालेगाव, नाशिक, सटाणा, त्याच्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात देखील तुरळक भागात, त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यात पारोळा त्या भागात देखील पडणार आहे. जळगाव जामोद देखील पडणार आहे, घाटाच्या खाली पडणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात काही ठिकाणी पडणार आहे. पुन्हा मेकर तालुक्यात देखील काही गावामध्ये पडणार आहे. लोणार तालुक्यामधील काही गावामध्ये पडणार आहे. रिसोड तालुक्यात देखील तुरळक ठिकाणी पडणार आहे. अकोला जिल्ह्यात पडणार आहे. अकोटकडे जाणार आहे. पुन्हा परतवाड्याकडे पाऊस पडणार आहे. आणि जास्त मात्र मध्य प्रदेश, खंडवा तिकडे जास्त पडणार आहे. मध्य प्रदेशमध्ये मात्र गारपीट होणार आहे. म्हणून मध्य प्रदेशचे शेतकरी जे सीमालगतचे जे ऐकत असेल तर त्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. महाराष्ट्रामध्ये फक्त एक दोन ठिकाणीच गारपीट होईल. ती फक्त होईल अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 1-2 ठिकाणीच असा गारा पडलेल्या फक्त दिसतील. म्हणून ही अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. सगळीकडे मात्र कुठं काही गारपिटीचं वगैरे काही एवढं वातावरण नाही. म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. पुढील अंदाज लगेच वातावरणात बदल झाला की लगेच उद्याच्याला एक अंदाज परवाच्याला देण्यात येईल. धन्यवाद.